देशाची भावी पिढी म्हणून आज शाळा महाविद्यालयाकडे पाहिले जाते। यासाठी शासनातर्फे विविध सोयी सुविधा पुरवल्या जात असतात। मात्र आजही काही विद्यार्थी आहेत ते या सुविधांपासून वंचित आहेत। त्यामुळे या समस्येपायी धुळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पुस्तक आंदोलन करून शासनास हाक दिली आहे। शैक्षणिक क्षेत्राच्या अध्ययनाबरोबर विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षांकडेही वळले आहेत व त्यासाठी चालू घडामोडींबरोबर आदी विषयांचे ज्ञानही महत्वाचे असल्याने त्यासाठी विद्यार्थ्यांना वाचनालये अभ्यासिका असणे महत्वाचे आहे। मात्र काही विद्यार्थी तथा भावी पिढी या महत्वाच्या अभ्यासिकांपासून वंचितच आहेत। विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेत शासनाने वाचनालये अभ्यासिका सुरू कराव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी तथा विद्यार्थ्यांनी धुळे शहरातील सार्वजनिक वाचनालयाबाहेर पुस्तक आंदोलन केले। याप्रसंगी अॅडव्होकेट प्रसाद देशमुख, गौरव गीते, हर्षल परदेशी, यश शर्मा, मनोज कोळी, विठ्ठल पगारे, राहुल मराठे, गुरु पाटील, आदेश सावंत, ओम कासार आदी उपस्थित होते। वाचनालय बंद करून ठेवले महाराष्ट्रभर। आम्ही अनेकदा मागण्या केलेल्या आहे, पण वाचनालय तुम्ही बंद करून ठेवले, मग शेवटी आम्हाला या बाहेर रोडवरच अभ्यास करावा लागणार आहे ना। आमचं आता शासनाला आव्हान आहे, जर येत्या 15 दिवसात आपण लायब्ररीज, अभ्यासिका आणि पुस्तकालय उघडले नाही तर हे आम्ही कुलप तोडू आणि सविनय कायदे आंदोलन करून मध्ये जाऊन वाचायला सुरुवात करू। हे आता आमची महाराष्ट्र सेनेतर्फे इशारा आहे। धन्यवाद। जय हिंद, जय